विचार करा, एक अपघात झालाय आणि त्यात तुमची काहीही चूक नाही, तुम्ही निष्काळजीपणा केलेला नाही, तरीही कायद्याच्या नजरेत तुम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकतं का? तुम्हाला वाटेल, छे, असं कसं शक्य आहे? पण उत्तर आहे, हो, असं होऊ शकतं. आज आपण याच एका इंटरेस्टिंग कायदेशीर संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, विना चूक दायित्व. आपण याला जबाबदारीची शिडी म्हणूया. आपण अगदी पहिल्या पायरीपासून सुरुवात करणार आहोत, एका मूलभूत प्रश्नापासून. आणि मग बघूया की काळानुसार वाढत्या धोक्यांना सामोरं जाण्यासाठी कायदा कसा बदलत गेला. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला विभाग न्यायाच्या आपल्या नेहमीच्या कल्पनेलाच एक प्रकारे आव्हान देतो, म्हणजे चुकीशिवाय जबाबदारी. हे ऐकायलाच थोडं विचित्र वाटतं नाही का? हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रस्थानी आहे. आणि आश्चर्य म्हणजे काही खास परिस्थितीत कायद्याचं उत्तर हो असं आहे. पण हे कसं काय शक्य आहे? चला समजून घेऊया. तर ही आहे मूळ संकल्पना. बघा, साधारणपणे कसं असतं की नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला समोरच्याची चूक सिद्ध करावी लागते. पण विनाचूक दायित्वाच्या नियमानुसार तुमच्यामुळे जर काही नुकसान झालं तर तुम्ही किती काळजी घेतली होती किंवा तुमचा हेतू काय होता हे महत्त्वाचं नसतं. नुकसान झालं म्हणजे जबाबदारी तुमचीच, विषय संपला. आता ही कल्पना आली कुठून? यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. गोष्ट आहे 19व्या शतकातल्या इंग्लंडची. तिथे एक अशी घटना घडली ज्यामुळे न्यायालयांना एक पूर्णपणे नवीन नियम बनवायला लागला. तर या केसमध्ये दोन मुख्य व्यक्ती होत्या, रायलँड्स आणि फ्लेचर. रायलँड्सने आपल्या जमिनीवर एक मोठं जलाशय बांधलं होता. पण झालं असं की ते फुटलं आणि सगळं पाणी शेजारी असलेल्या फ्लेचरच्या कोळशाच्या खाणीत शिरलं. फ्लेचरचं प्रचंड नुकसान झालं. आता यात रायलँड्सने मुद्दाम काही केलं नव्हतं, पण तरीही हे प्रकरण थेट न्यायालयात पोचलं. तर नेमकं काय झालं होतं? रायलँड्सने तर काम चांगलं व्हावं म्हणून कंत्राटदार नेमले होते, पण त्या कंत्राटदारांनी एक मोठी चूक केली. त्यांना जमिनीखाली जुन्या खाणीचे बोगदे सापडले, पण त्यांनी ते नीट बंद केले नाहीत आणि त्यामुळेच पाणी थेट फ्लेचरच्या खाणीत घुसलं. आता खरा कायदेशीर प्रश्न हा होता की कंत्राटदारांच्या चुकीसाठी रायलँड्सला जबाबदार धरायचं का? आणि याच खटल्यातून जन्माला आला एक ऐतिहासिक नियम, ज्याला कठोर दायित्व किंवा स्ट्रिक्ट लायबिलिटी म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही तुमच्या जमिनीवर कोणतीही धोकादायक वस्तू आणता आणि ती जर तिथून निसटून दुसऱ्याचं नुकसान करते, तर त्याची जबाबदारी तुमचीच असेल. ही आहे आपल्या जबाबदारीच्या शिडीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. बरं, आता पुढच्या विभागाकडे वळूया. हा जो नवीन नियम होता तो खूपच कडक होता. त्यामुळे न्यायालयाने लगेचच त्यात काही अपवाद किंवा आपण म्हणू शकतो की पळवाटा तयार केल्या. कारण कायद्याला नेहमीच संतुलन साधावं लागतं. तर हे आहेत ते 5 मुख्य अपवाद. समजा जर एखाद्या मोठ्या भूकंपामुळे जलाशय फुटला तर त्याला दैवी कृत्य मानलं जाईल आणि मालक जबाबदार राहणार नाही. किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीने मुद्दाम तोडफोड केली असेल तरीही मालक जबाबदार नाही. या अपवादांमुळे कठोर दायित्वाचा नियम थोडासा संतुलित झाला. ठीक आहे, आता आपण थेट आधुनिक काळात येऊया. काळ बदलला, मोठमोठे उद्योग आले, तंत्रज्ञान पुढे गेलं आणि त्यासोबतच धोकेही खूप मोठे आणि गंभीर झाले. मग 1868 साली बनवलेला नियम या नवीन मोठ्या धोक्यांसाठी अपुरा वाटू लागला. आणि हे चित्र आपल्याला परिस्थिती किती बदलली आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवतं. विचार करा, एका बाजूला आहे जलाशयातून निसटणारं पाणी आणि दुसऱ्या बाजूला आहे औद्योगिक कारखान्यातून होणारी विषारी वायू गळती. दोन्ही धोकादायक आहेत, पण दुसऱ्याची तीव्रता कितीतरी पटीने जास्त आहे. साहजिकच यासाठी कायद्यालाही स्वतःला बदलावं लागलं. या बदलाची ठिणगी पडली ती भारतातल्या एका महत्त्वाच्या खटल्यामुळे. दिल्लीमध्ये दाट लोकवस्तीच्या भागात एका कारखान्यातून ओलियम नावाच्या विषारी वायूची गळती झाली. या घटनेने अनेकांचे जीव धोक्यात घातले आणि भारतीय न्यायव्यवस्थेला एक अत्यंत कठोर पाऊल उचलायला भाग पाडलं. आणि यातूनच जन्माला आला एक नवीन आणि अधिक कडक नियम, निरपेक्ष दायित्व किंवा ॲब्सोल्यूट लायबिलिटी. यातले सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहेत निरपेक्षपणे जबाबदार. याचा सरळ अर्थ आहे की आता कोणतीही पळवाट नाही, कोणताही अपवाद नाही. ही आहे आपल्या जबाबदारीच्या शिडीची सगळ्यात वरची, सगळ्यात कठोर पायरी. तर न्यायालयानं यामागे एक अगदी स्पष्ट विचार मांडला. जर एखादी कंपनी धोकादायक उद्योगातून मोठा नफा कमवत असेल तर त्यातून होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारीसुद्धा त्याच कंपनीने घ्यायला हवी. त्यांच्याकडे धोके टाळण्यासाठी आणि नुकसान भरून देण्यासाठी आर्थिक क्षमता असते. त्यामुळे इथे कोणतीही सवलत नाही. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या 2 महत्त्वाच्या संकल्पना शिकलो त्यांची थेट तुलना करूया, म्हणजे यातला फरक आपल्या कायमचा लक्षात राहील. हा तक्ता आपल्याला सगळं काही अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. बघा, कठोर दायित्व हा नियम जुना आहे,
तो जमिनीच्या वापराशी संबंधित आहे आणि त्यात पळवाटा किंवा अपवाद आहेत. या उलट निरपेक्ष दायित्व हा नियम आधुनिक धोकादायक उद्योगांसाठी आहे आणि त्यात जबाबदारी टाळायला कोणताही मार्ग नाही, ती 100% तुमचीच असते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? हा जो कायदेशीर प्रवास आपण बघितला तो आपल्याला एकच महत्त्वाची गोष्ट शिकवतो. जसं तंत्रज्ञान बदलतं, जसे धोके वाढतात, तसाच लोकांच्या सुरक्षेसाठी कायदाही स्वतःला बदलत राहतो. हे नाविन्य आणि सुरक्षितता यांच्यातलं एक सतत चालणारं संतुलन आहे. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण सतत प्रगती करत आहोत, नवीन तंत्रज्ञान आणत आहोत, पण त्यासोबत येणाऱ्या धोक्यांची जबाबदारी नक्की कोणी घ्यायची आणि किती प्रमाणात घ्यायची? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला सतत शोधावं लागणार आहे.